नागपुर में दोपहिया वाहन चोरी के मामले में अंबाजरी पुलिस को सफलता मिली। फिरियादी की दोपहिया उनके घर के सामने से चोरी हो गई थी। वाहन की कीमत लगभग 30,000 रुपए बताई गई थी। अंबाजरी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की और पेट्रोलिंग के दौरान तेलंगखेड़ी गार्डन के पास बिना नंबर प्लेट की दोपहिया पर 2 संदिग्ध किशोरों को धर दबोचा। पूछताछ में दोनों ने चोरी की बात कबूल की। उनमें से एक विधि संघर्ष बालक शामिल है, ऐसी जानकारी सामने आई। पुलिस ने उनसे चोरी का कुल 39,180 रुपए का माल बरामद किया गया, जिसमें अन्य वाड़ी व गिट्टी थानों से चोरी किया गया सामान भी शामिल है। पुलिस अब मामले की विस्तृत जांच कर रही है। नमस्कार आणि जय हिंद। माझं नाव मंगेश बबनराव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोस्ट अंबाझरी, नागपूर शहर। आमच्या इथे डीबी पथकाने त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना संशयित वाहन मिळून आलं असता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि कौशल्याने 2 आरोपी निष्पन्न केले। त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि दुसऱ्याचे नाव आहे सुमित उर्फ भांजा महावीर सुमन। त्याचं वय 18 ते 19 वर्ष आहे आणि हा राहणार आहे जटाशंकर मंदिर जवळ ठाणे सदर मधला। आमच्या इथे अपक्रमांक 471/25 नुसार एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एक बाईक चोरी गेली होती। जी गाडी आमच्या स्टाफला पेट्रोलिंग मध्ये मिळून आली, ती गाडी संशयित वाटल्याने तिची शहानिशा केली असता ती आमच्या इथल्याच या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं आणि या आरोपितांकडून ती रिकव्हर करण्यात आली। आरोपितांना तपासासंबंधाने जेव्हा सखोल विचारपूस केली गेली तेव्हा त्यांनी कबुली दिली 2 ठिकाणच्या इतर गुन्ह्यांची सुद्धा। त्यातला एक गुन्हा दाखल आहे वाडी पोलीस स्टेशन मध्ये, नागपूर शहर हद्दीमध्ये, आणि दुसरा दाखल आहे गिट्टी गदान पोलीस स्टेशन मध्ये। वाडीमध्ये एक शटर फोडून त्यांनी काही चोरी केली होती, त्यामध्ये हार्डवेअर दुकानात शटर फोडून चोरी केली होती आणि गिट्टी गदानच्या हद्दीमध्ये समोसाची जी ठेला असतो तो फोडला होता, दुकान होतं समोसाचं, ते फोडून त्यांनी ती चोरी केली होती। तर त्यामध्ये एकूण 39,180 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलाय, ज्यामध्ये ऍक्टिवा गाडी पण सामील आहे आणि कॅश पण सामील आहे। अशी टोटल एकूण 3 गुन्हे माननीय डीसीपी झोन 2 श्री नित्यानंद झा साहेब, आमचे बर्डी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय विलासजी शेंडे सर, आमच्या पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय श्री विनोदजी गोडबोले आणि आमचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या डीबी स्टाफने अतिशय मेहनत करून त्यामध्ये सतीश मेश्राम पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार राजेश शेंडे, राजेश सोरवाने, पोलीस कॉन्स्टेबल राजू तायडे, दिनेश कुराडे यांच्या प्रयत्नांनी, तसेच अमित भुरे आणि इतर स्टाफ यांनी अथक मेहनत घेऊन हे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद। बालिक आरोपीचे नाम काय आहे? जे आरोपी यांच्याकडे जुना पासविक रेकॉर्ड आहे हो, का? दोन्ही आरोपितांचा रेकॉर्ड आहे। त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याचा नाहीये, तो जुवेनाईल आहे। आणि जो सुमित उर्फ भांजा महावीर सुमन आहे, हा पण यांचा पण आहे। ते दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले